नमस्कार. मी डॉक्टर नियती चितलिया. सुप्रजा परिवारामध्ये नवदुर्गा ह्या मालिकेमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. दुर्गम असा प्रवास प्रत्येक स्त्रीला आपल्या आयुष्यात करायला लागतो. संसारात सुद्धा तिने यशस्वी असायला पाहिजे. बाहेर जे काही ती करते ते सुद्धा तिने अगदी सिद्धहस्तपणे करायला पाहिजे. तर बाईपण किती भारी हे आपल्याला आजच्या आपल्या गेस्ट पेक्षा जास्त कोण समजावून सांगू शकेल. म्हणून मी आज स्वागत करते सुकन्या कुलकर्णी किंवा सुकन्या मोने. नमस्कार सुकन्या. नमस्कार. आज तुझ्या अतिशय बिझी शेड्यूल मधनं तू आमच्यासाठी वेळ काढलास आणि आमच्या परिवारातल्या सगळ्या बायकांना तुझ्या आयुष्याची वाटचाल कशी झाली, किती दुर्गम होती किंवा किती कठीण असते एका स्त्रीला आपलं आयुष्य सगळं सांभाळून नीट सगळं करणं आणि यशस्वीरित्या करणं, त्याच्याबद्दल थोडस आम्हाला तू सांग. तर पहिलाच प्रश्न मी तुला विचारते की ऍक्टिंगची सवय तुला लहानपणापासून होती, कशी निर्माण झाली, काय त्याच्याबद्दल सांग आम्हाला. सगळ्यात प्रथम मला इथे निवडल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानते. की नवदुर्गामध्ये मला आमंत्रित केलं गेलं आणि नवदुर्गा योगायोग समजेन, कारण दुर्गा झाली गौरी माझं पहिलं नृत्य नाट्य होतं. ओके. त्याच्यामुळे तिथूनच सुरुवात झाली असं मला वाटतं. अगदी. आणि मुळात सुरुवात झाली ती आमच्या सोसायटीमधून. दादर पोर्तुगीज चर्चला अमृत बर. कुंभ सोसायटी आहे. हो. तर खूप जण दादर मधल्या खूप जणांना माहिती असेल, हं. पूर्वीचे डोंगरे बालामृत. तर तिथे आमच्याकडे गणेशोत्सव न होता दीपोत्सव होतो. कारण बर. आमच्याकडे आमची ही सोसायटी खूप मोठी आहे आणि 52 जणांकडे आमच्याकडे 1.5 दिवसाचे गणपती असतात. अच्छा. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आपण दीपोत्सव करायचा. कारण हा. गणेशोत्सव साजरा केला तर आणि ज्या हेतूने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची निर्मिती केली, तर ते आपल्या प्रत्येकाकडेच गणपती आहे आणि आम्ही सगळेजण सगळ्यांकडे आरतीला जातो. म्हणजे अगदी रात्री 2-3 वाजेपर्यंत आमच्याकडे आरत्या चालू असतात. हं. तर त्यांचा हेतू तो जो होता तो आमच्याकडनं होत होता. म्हणून मग दीपोत्सव करायचं आम्ही ठरवलं, म्हणजे सगळ्या मोठ्या लोकांनी. हं. आणखीन अनंत चतुर्दशीला आमच्याकडे नारळ वाढवला जातो आणि तालमींची सुरुवात होते. 3 अंकी ओके. नाटक मोठे जे असतात ते 3 अंकी नाटक करतात. मग त्यांच्याहून लहान तर 2 अंकी नाटक करतात आणि अगदी प्रोफेशनल नाटक. अच्छा. म्हणजे अगदी वटवट सावित्री वगैरे सगळं आमच्याकडे टूर झालेलं आहे. कारण इथे बरं. आम्ही फक्त सोसायटीतलेच असतो, कोणी हा. बाहेरचं नसतं. आमचं आम्ही स्टेज बांधतो, आमच्या आम्ही तालमी करतो, आमचे आम्ही लाइटिंग करतो. सगळं आपण करायचं, बाहेरून काही आणायचं नाही. बर. मला वाटतं तोच आमचा पाया होता सगळ्यांचा शिकण्याचा. कारण अगदी. आता खूप नावाजलेला जो डबिंग करतो, जो डबिंग वर्कशॉप घेतो, प्रसाद फणसे, तो हा. सुद्धा आमच्याच सोसायटीतला आहे. बरं. किंवा विवेक गोरे जो आपल्याला अनेक मालिकांमधून पोलीस इन्स्पेक्टरचा भूमिका केलेली दिसते, तो हो. सुद्धा आमच्याच सोसायटीतला आहे. ओके. तर मला वाटतं आमचा सगळ्यांचा पाया हा तिकडचा आहे. आणि अगदी. तिथे तिथे आम्हाला आवड निर्माण झाली. पण तिथे मी फक्त नाचायचे, म्हणजे हं. नृत्य असेल तर मला आवडायचं, नाटक नको. अच्छा. आणि दुर्गाजली गौरीची पेपरमध्ये जाहिरात आली होती की एक हं. नृत्यनाट्य आविष्कार चंद्रशाला करता आहे, हं. त्याच्यासाठी मुली निवडणार आहोत. मी काय गेले नव्हते, कारण नाटक मला करायचंच नव्हतं. मुळात हं. अभिनय नाटक याच्यामध्ये मला अजिबात रस नव्हता. मला बरं. नृत्यांगना व्हायचं होतं, मला भरतनाट्यम करण्यामध्ये रस होता. हं. तर पण त्यावेळेला आपल्याकडे असे नृत्य वर्ग कुठे नव्हते आणि जे होते त्यांची फीज खूप होती. हो. आणि मध्यमवर्गीय आम्ही, माझे आई वडील दोघंही कमर्शियल आर्टिस्ट, त्यांच्याकडे हं. असे किती असणार त्यावेळेला. हो. त्यामुळे आम्ही तिघं भावंड, माझी मोठी बहीण 10 वर्षांनी मोठी, 8 वर्षांनी मोठा भाऊ. त्यामुळे तिघं भावंड आणि हा सगळा संसाराचा रामरगाडा सांभाळता सांभाळता नाकीनऊ व्हायची त्यांच्या. त्यामुळे त्यावेळेला फीस कुठे परवडणार. हो. पण माझ्या ताईला असं नेहमी वाटायचं की नाही, तिची इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे, इतकी छान नाचते. कारण त्यावेळेला घरात डफलीवाले लावलं की मी नाचत सुटायचे, अच्छा. मधुमग की नाचत सुटायचे. तर ताईला माझ्या असं वाटलं की हिला कुठेतरी योग्य ते मार्गदर्शन मिळायला हं. पाहिजे आणि तिच्या अंगात जर हे आहे तर तिने शिकलं पाहिजे. ओके. कारण तिला सतार आवडायची, त्यामुळे ती सतार शिकायची पंडित सरांकडे. माझा भाऊ चांगला व्हायोलिन वाजवतो, माझे वडील बरं. चांगले व्हायोलिन वाजवायचे, आई बरं. छान गायची. पण हे हं. सगळे घरातल्या घरात एखादा हं. शनिवार रविवार छान संध्याकाळी जेवण झाल्यावर मैफिल जमायची. पण मग माझ्या ताईने शोधून काढलं की त्यावेळेला वनिता समाजमध्ये सुचेता भिडे चापेकर नृत्य वर्ग घेत होत्या.
रुपये असायची. बरं. आणि आठवड्यातून 2 दिवस, हा मंगळवार आणि शनिवार. आणि हा हे ताईला वाटलं अगदी योग्य आहे आणि हा सुप्रियाताई शिकवणार आहेत. तर मला तिथे घातलं आणि मला अतिशय मला आवडायला लागलं तिकडे. खूप छान ओके. वाटायला लागलं. मग ही जेव्हा जाहिरात आली तेव्हा माझ्या मैत्रिणी सोसायटीतल्या म्हणे, चल ना आपण जाऊया तिकडे. म्हटलं छे छे, नाटक वगैरे मी करणार नाही. तर म्हणे, हा अगं नृत्य नाट्य आहे, आपण जाऊया तर बघूया, तर चल आमच्या हम्म, बरोबर. हम्म. म्हणून त्यांच्या बरोबर गेले आणि तिथे 300 मुली होत्या. बरं. आणि बघितलं तर माझ्या गुरूंचे गुरु गुरु पार्वती कुमार तिकडे समोर उभे होते. हो. आणि ते प्रत्येकीला स्टेप सांगत होते करायला. आणि मला हा बघितलं, चला उभ्या राहा चला. मी हम्म. त्यांच्याकडे असे लोहचुंबक कसं आपल्याला एकदम आकर्षित करतं, हो. तसं आकर्षित आकर्षित झालं आणि मी गेले, मी त्या ह्याच्यात उभी राहिले. हा आणि सुरुवात केली त्यांनी सांगितलं तसं. हा त्याच्यातून निवड झाली. मग सुलू मावशींनी आमची अभिनयाची कार्यशाळा घेतली. हम्म, त्याच्यामध्ये मी सिलेक्ट झाले आणि हम्म, सांगितलं की उद्या तुमच्या पालकांना बोलवा. पण हम्म. मला काही नाटक बिटक करायचं नव्हतं म्हणून मी काय माझ्या पालकांना सांगितलं नाही. पण माझ्या ओके. मैत्रिणींनी चोंबडेगिरी केली हा आणि माझ्या आई वडिलांना सांगितलं की ती सिलेक्ट झालीये आणि हा तुम्हाला बोलवलंय. मग ओके. दुसऱ्या दिवशी आई वडील गेले आणि हा नृत्य नाट्य असं 6 महिन्याच्या सुट्टीत असणार आहे. तर हा लगेच आई वडिलांनी होकार दिला, कारण मी हा टॉमबॉय होते आणि हा सोसायटीतली मुलं माझ्या दादाला मुद्दामून त्रास द्यायचे. माझा दादा एकदम शाय आहे. ओके. तर मला चिड यायची आणि मी धप्पाधप मारायची सगळ्यांना. त्यामुळे आई वडील म्हणाले, घरातली ब्यात बाहेर जाते उत्तम आहे. आणि तिथून माझी खरी सुरुवात झाली. ओके. दुर्गाधनी गौरीपासून आणि आविष्कार चंद्रशाला आवडायला लागलं. हा आणि जे पूर्वीचे म्हणतात ना, एकदा रंग लागला चेहऱ्याला की तो मरेपर्यंत जात नाही, हो. तसं काही माझं झालं आणि ते आवडायला लागलं मला. हा आणि हा मग तिथे चंद्रशाला मध्ये नंतर छबिल्लास मध्ये आमच्या रिहर्सल चालायच्या. हम्म. तर त्यामुळे तिथे मग नंतर बघितलं की नाना पाटेकर येऊन रिहर्सल करतोय, महेश भट येतोय, रोहिणी हट्टंगडी येते, जयदेव हट्टंगडी, असे मोठे मोठे नावाजलेले, आता कळतं नावाजलेले, पण त्यावेळेला ते जे काय तिकडे खेळ करायचे, हो. ते कळायचं की अरे हे काहीतरी वेगळं करतायत. हे हम्म. रोज नवीन खेळ खेळतायत. आपण हम्म. रोज तीच लगोरी खेळतोय, तोच डबाईस पैस खेळतोय, तेच बॅडमिंटन खेळतोय. पण इथे रोज काहीतरी वेगळं करतायत आणि ते आवडायला लागली. आणि ओके. मग हळूहळू ती सुरुवात झाली माझी. बरोबर. आणि मला वाटतं पूर्वीच्या काळी टेलिव्हिजन नसायचा, इतर प्रलोभन नसल्यामुळे हो. लोक एका ठिकाणी आवडलं की त्याच्याकडे केंद्रित व्हायला पण त्यांना एक वाव मिळायचा. दुसरी गोष्ट त्यावेळेला, आता काय होतं बहुतेक पालकांचं असं होतं की माझ्या मुलाला इथे घातलं ना की मग सुलभाताई आणि बाकीचे लोक ते मालिकांमध्ये नाव सुचवतील, मग हा हा मालिकांमधून सिनेमामध्ये जाईल, किंवा हम्म, माझ्या मुलाचं नाव व्हायला पाहिजे, माझ्या मुलांना हम्म. असं त्यावेळेला पालकांच्या मनातच यायचं नाही. कारण आम्हाला तिथे काहीही मिळायचं नाही, म्हणजे एकही हम्म, शुल्क आम्हाला मिळायचं नाही. कधीतरी बरोबर. कोणीतरी पालक आम्हाला नाश्ता स्पॉन्सर करायचे, कधीतरी खाऊ वाढायचे. हम्म. आणि आमच्या पालकांनी सुद्धा कधी अपेक्षा केली नव्हती की माझ्या मुलाला काही प्रसिद्ध. मानधन मिळायला पाहिजे. हो. म्हणजे त्या जसं आता 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 बहुतेक ठिकाणी नाट्य शिक्षणातून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अशा अशी हो. शिबिरं घेतली जातात. मला हो. वाटतं ते आमच्या नकळत तिकडे झालं. हा नाट्य हो. हो. शिक्षणातून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आमची झाली. अगदी. आणि हं. ऑब्झर्वेशन, तिथे ही जी तू नावं सांगितलीस, दिग्गज ही लोक यायची, ते काय करायची त्यावेळी जरी कळलं नसेल तरी हो, ते मनावर तरी त्याची छाप पडत हो, असते, नाही का? हो, आता हो. मला तुला विचारायचा पुढचा प्रश्न, की आत्ताच आपण बोललो, हल्लीचे जे पालक आहेत ना, त्यांना पी हळद हो गोरी असं वाटतं. म्हणजे एखादी कार्यशाळा अटेंड केली की गाणं आपल्या मुलांना अगदी, म्हणजे अगदी तरबेज विशारदच्या पेक्षा सुद्धा सुंदर यायला पाहिजे, हो, किंवा हो. त्या खूप अभिनय. घाई करतात. म्हणजे हा, आणि ह्या गोष्टी कशा आहेत, या कला आहेत ना, या जोपासायची साधना करायला लागते. ह्या अशा नुसतं आज आलं उद्या एखादं यायचं पण नाही, नाही, असं असतं. तर नाही. त्याच्याबद्दल थोडंसं, म्हणजे ही साधना कशी करावी ह्याच्याबद्दल थोडंसं सांग. बरोबर. म्हणजे काय व्हायचं माहितीये की पूर्वी जेव्हा आता आम्ही आमचे जसं म्हणलं, पालकांनी सुद्धा कधी या मानधनाबद्दल विचार केला नाही, हम्म, किंवा कधी आजपर्यंत फोटो सेशन केलेलं नाही माझं. हम्म, हम्म, आता लगेच त्याचं इन्स्टावरती टाकतात, म्हणजे सोशल मीडियावरती लगेच टाकतात, मुलांनी हो, एवढं केलं हम्म, की मग ते व्हायरल होतं. मग त्यांना पब्लिसिटी मिळते. किंवा आजकाल बहुतेक आपल्या कॉन्टेस्ट आपण टीव्हीवरती सुद्धा बघतो, हो, त्याच्यामध्ये मुलं गातात, नाचतात. पण त्या मुलांना ते चॅनल इतकं हाईप करून ठेवतं की लोकांकडे जाणं, त्यांची पब्लिसिटी करणं,
किंवा प्रमोशनला जाणं, हम्म. तर ना हे कुठेतरी पालकांनीच थांबवायला पाहिजे असं मला वाटतं. आणि अगदी बरोबर. त्यांची मानसिकता आहे किंवा आता मी मुद्दामून हे सांगते की तुम्ही लहान वयात मुलांना, हा त्यांना आवड आहे, मे महिन्याच्या सुट्टीमध्ये त्यांना मालिकांमध्ये काम करायचंय, नाटकात काम करायचं. पूर्वी बघा आपल्याकडे मे महिन्यामध्ये नाटकं असायची हो, लहान मला मुलांची खास. लहान मुलांची, आणि त्याच्यात आणि मग त्याचे प्रयोग दिवाळीच्या सुट्टीत पण व्हायचे. हो. तर हे जे आहे ना, कारण तुम्ही त्या बाळाचं बाल्य घालवू नका असं मला वाटतं. हम्म. किंवा त्या लहान मुलांच्या हातात मोबाईल असतात. हो. मी माझ्या मुलीला 10वीत गेल्यानंतर मोबाईल दिला कारण गरज होती, आणि तो हो. जो वायफाय वरती चालत होता, हा. ज्याच्यामध्ये कार्ड नव्हतं. ओके. कारण शाळेतून आणि क्लासमधून त्यांना मेल यायचे, हम्म. त्यांना ईमेल येतात आणि त्याच्यावरून त्यांना व्हॉट्सअप वरती त्यांना ते होमवर्क. सगळं येतं. हे नंतर दिलं गेलं, कारण त्यांना ते, पण ते वायफाय वरती, म्हणजे ती घराच्या बाहेर तो मोबाईल नेऊ शकत नव्हती. नव्हती. राईट, राईट. म्हणजे तर आपला त्याच्यामध्ये गोल्ड लक्ष होतं ना. वॉच असतो. माझं म्हणणं की ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण मुलांना दूर कसं ठेवू शकतो हे पालकांच्याच हातात आहे. अगदी आपण असं बरोबर. म्हणतो नाही की तो हट्ट करतो, आपण पालकच, तू आता शांत राहा रे, बघ काहीतरी मोबाईलवर. हो. मोबाईल बघितल्याशिवाय ना जेवतच नाही तो, टीव्ही हो. बघितल्याशिवाय जेवतच, असं कसं होईल? अगदी, अगदी. आता जेव्हा मी माझ्या जुलियाला, जेव्हा आता मला डॉक्टरांकडे जायचं तर ती माझ्याबरोबर, मी तिला घेऊन जायचे. हम्म. माझ्याकडे नेहमी एक पेपर आणि हम्म. ड्रॉइंग पेन्सिल्स असायचे, किंवा साधी पेन्सिल किंवा हम्म. एक वही छोटीशी, आपल्या छोटीशी वही आपल्या बॅगेत ठेवायची. हो, राहू शकते. ती तिला द्यायची आणि सांगायची मला डॉक्टर काकांशी बोलायचं, तोपर्यंत तू चित्र काढ. ती भले हम्म. काहीही काढत बसेल, अगदी. पण तिच्या हातात मोबाईल द्यायचे नाही. त्याच्यामध्ये बघ, हो. किंवा मुलांशी संवाद आपण साधायला हवा. थोडा अगदी. वेळ काढून गोष्ट सांगा, पेपर वाचून दाखवा, किंवा इंग्लिश मीडियम मध्ये तुमची मुलं असतील, म्हणजे जुलिया अखंड फुलराणी तिने मराठी 5वी 6वीत असताना तिने वाचलेलं होतं. हा. किंवा मराठी पुस्तकं जर इंग्लिश मीडियम मध्ये असेल, जी काय तुमची मातृभाषा असेल, ती मातृभाषा त्यांना यायला हवी. मग हो. गुजराती असू दे, पंजाबी असू दे, कुठलीही भाषा असू दे, पण ते मुलांना तुमच्या यायला पाहिजे. आणि आणि मग साहित्य यायला पाहिजे, म्हणजे त्याचा उपयोग ह्या कलांमध्ये होतो ना. बरोबर. आणि धेडगुजरी बोलू नका, मग नाही, वन बाईट घ्यायलाच पाहिजे, हा. नका असं बोलू. हो. तो एक गोळा आहे, त्याला जसा आपण शेप देऊ तसा तो होणार. अगदी. त्याच्यामुळे ते तुम्ही आणि काय होतं की नाही, माझ्या, आता तिच्या मुलीने विशारद दिले, मग माझ्या मुलीने पण द्यायला हवी, असं पाहिजे. करू नका. हम्म. तुमच्या मुलीची कुवत काय आहे, तिला काय आवडत आहे, तुमच्या मुलाला काय आवडत आहे, त्याच्या कलेने घ्या. अग- तुमच्या इच्छा त्याच्यावरती लादू नका. अगदी. एखाद्याला नाही आवडत, किंवा आता हो. मी जुलियाला, तुम्ही ओळखता, जुलिया हो. तुमच्याकडे हो. गाणं शिकायला सुद्धा यायची तुमच्या वेळेला. पण तिला तिचं असं होतं, मला परीक्षा नाही द्यायची, हा. मला गाणं आवडतं पण मला हा. माझ्यासाठी शिकायचंय. अगदी. शिकू द्या. मी हो. तिला शिकू दिलं. नको देऊस परीक्षा. हम्म. हरकत त्यामुळे नाही. भीती नाही राहिली. माझा त्यामुळे मुलगा सुद्धा गाणं 14 वर्ष क्लासिकल म्युझिक शिकला, पण मला म्हणाला मी परीक्षा वगैरे नाही दे. म्हटलं नाही द्यायची. त्या आनंदासाठी आपल्याला काहीतरी छान आपल्या कानावर पडावं, आणि एक श्रवण कला आपल्याला ऐकायला आपण दुसरी गोष्ट शिकायला काय, पाहिजे. दुसरी गोष्ट काहीतरी छंद तुम्हाला हवा. हवा. कारण आजकालच्या मुलांना तर हवाच हवा, कारण इतकं टाइम, इतक्या गोष्टी आहेत, इतकी हो. प्रलोभन आणि इतकं काम आहे, इतकी कॉम्पिटिशन आहे, हो. त्याच्यामधून एक म्हणायचंय, मला नाचायचंय, मला बर. चित्र काढायचंय, कसंही चित्र काढायचंय, मला हम्म. वाचायचंय, हो. मला एखादं इन्स्ट्रुमेंट वाजवायचंय, त्याला त्याच्या मनासारखं करू दे ना. त्याने आणि मनासारखं विचार पण येऊ देत. हल्ली ते म्हणजे मला काय करायचंय हे पण मुलांना माहिती नसतं, कारण की सारखी त्या ह्याच्यातच असतात ना, प्रसार माध्यमामध्ये, म्हणजे नाही, किंवा बघण्यामध्ये नाही, स्वतःचा विचारच नाही. किंवा दुसरी गोष्ट काय होते की त्याला काय हवंय त्याचा विचारच केला जात नाही. एक्झॅक्टली. मुळात संवाद, किंवा हो. ते मूल बोलायला लागला ना, थांब रे, तुला काय कळतंय, हा. असं नका म्हणू. त्याला काय म्हणायचं ते पूर्ण ऐकून घ्या, हा. आणि मग तुम्ही त्याला सांगा काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे. अगदी तर खरंय. तर तुमच्यातला संवाद घडेल असं मला वाटतं. हम्म. कारण अगदी काय, बरोबर. त्याच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला हम्म. कळणार कधी, हो. की नाही, आणि तो हे छंद कसे असतात, की आता तुझी पण वाटचाल
म्हणजे सुरुवात झाली, नाटकं व्हायला लागली, सगळं छान झालं. मग माणूस संसारात अडकतो, मग मुलं होतात, मग थोडंसं आपण मागे जातो. मग ह्यावेळी ते छंद आपल्याला उपयोगी पडतात. तर ते कसे, ते पण आम्हाला सांग. म्हणजे कसं बाईची वाटचाल होताना तिला कसं हे सगळं मदत करतं. आणि मी अजून एक सांगते मगाचाच हम्म, मुद्दा. हे माझ्याकडे कुठून आलं, की हम्म, मी जेव्हा या कामाला सुरुवात केली, म्हणजे हम्म, अ, नंतर मग ठरवलं, कारण मी दुर्गाजली गौरी केलं, मग हम्म. त्याच्यानंतर जुलवा हे नाटक केलं, हा. आणि मग तिथून सुरुवात झाली माझ्या कामाला. पण हम्म. 90 साली मला मोठा ऍक्सिडेंट झाला जन्मगाठ या नाटकामध्ये. बरं. आणि विनय आपटेन बरोबर मी काम करत होते त्याच्यामध्ये, म्हणजे ज्याच्यावरून काकस्पर्श हा हा. सिनेमा घेतला. ओके. तर त्यावेळेला त्याच्यामध्ये असं होतं की मी आकडी येऊन पडते. हम्म. तर 40 प्रयोग व्यवस्थित झाले, लालन सारंग होत्या, आणि त्याच्यानंतर रिप्लेसमेंट आल्या. पण त्या मला पकडायच्याच विसरल्या, ओ. आणि माझं डोकं एजवरती आपटलं, हा. आणि त्याने ब्रेन कन्कशन झालं. अरे माझी बाप. ब्रेन सर्जरी झाली. 4 दिवस अंधारे पण काय असतं ते मी बघितलं. ओके. मेमरी गेली होती. चेहऱ्याची राईट साइड पॅरालाइज झाली होती. बापरे. चव गेली होती. ऐकायला येत नव्हतं. वास गेला होता. वास मला आता नॅचरोपॅथी करून हळूहळू यायला लागलाय. ओ. तर अशा सगळ्या गोष्टी घडल्या. मग माझं नृत्य माझ्यापासून लांब झालं, हम्म. आणि आता करायचं काय? हम्म. म्हणून मग सिरियल मध्ये काम करायला लागले, हा. आणि तिथून ती सुरुवात झाली. पण त्यावेळेला असं झालं, की मग त्याच्यानंतर 93 साली पुन्हा मी अरंगेत्रम करायचं ठरवलं. पुन्हा मला ऍक्सिडेंट झाला, आणि माझ्या बा- अंगावरती एका मालिकेचा सेटच पडला. मृत्युंजय नावाची मालिका करत होते. बापरे. हा. त्याचा सेट पडला, ओके. आणि त्यावेळेला तर घरी येईपर्यंत खूपच हे झाले होते, की माझी उजवी बाजू पॅरालाइज झाली होती. ओ हो हो. कंट्रोल गेले होते, सेन्सेशन गेलं होतं, माझी वाचा गेली होती, मेमरी गेली होती. मी हिंदूजा हॉस्पिटलमध्ये 3.5 महिने होते. ओ. हा. आणखीन व्होकल कॉर्डचं पण ऑपरेशन झालं. मग त्यातून हळूहळू मी बरी होत गेले, हा. आणि ते बरं व्हायला तरी 6 महिने लागले. हम्म. आणि असं वाटलं की आता आपण आयुष्यात काहीही करू शकणार नाही. हम्म. पण माझ्या आईने उभं केलं मला. ती म्हणाली, नाही, हा. उभं राहायचं आणि कामाला लागायचं. त्यावेळेला बस. मला खूप असं हे झालं, की काय ही बाई बोलतेय, तिला हा. दिसतंय की मी हो. आता उभं राहू शकत नाहीये. पण त्यावेळेला जर माझ्या आईने मला उभं केलं नसतं, तर मी आज उभीच राहू शकले नसते. अगदी. तर मी ती आई तुमच्याशी म्हणायला लागली तुझी आई. खरंच. ती बोलूच शकले नसते मी तुमच्याशी. हो. तर त्यावेळेला मी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत काम करायचे. ओके. पण कारण त्यावेळेला चॅनल कमी होती, आणि हो वीकली वीकली सिरियल्स असायच्या. हो त्यामुळे हो. एका वेळेला मी 2-2, 3-3 मालिकांमध्ये काम करत असो. हा. तर त्यावेळेला आमच्या घरात एक नियम होता आईने घातलेला, हम्म. की एक वेळचं जेवण हे सगळ्यांनी एकत्र बसून जेवायचं. मग बरं. भले किती उशीर होऊ दे. हम्म. त्यामुळे आमच्याकडे सगळे जागे असायचे मी घरी जाईपर्यंत. बरं. जेवून घेतलेलं असलं तरी सुद्धा सगळे मी आल्यावरती उठून बसायचे, हा. आणि दिवसभरात काय काय घडलं हे प्रत्येकाने सांगायचं. ओके. आणि मग त्याच्यावरती मग आमचे आई बाबा आम्हाला सांगितले, नाही नाही, हे तू चुकीचं वागलीस, उद्या जाऊन त्याला सॉरी म्हण. नाही, हे हा. अगदी बरोबर केलं नाही, आपण ऐकून घ्यायचं नाही, आपण हा. आपले मुद्दे मांडायचे. हा. म्हणजे हे आमच्यातला हा संवाद, तो जो व्हायचा, हा. त्याच्यामुळे मला पुढे जाऊन याच्यामध्ये जे खाचखळगे होते त्याला धैर्याने मी तोंड देऊ शकले. आणि फुल गायडन्स मिळालं ना सगळ्यांचं छान. की मला माझ्या आईवडिलांनी सांगितलं, तुला जी आवड आहे त्याला आम्ही प्रोत्साहन देतोय. हा. त्यामुळे उद्या ऑफ स्क्रीन किंवा ऑन स्क्रीन आम्हाला मान खाली घालायला लागेल असं काही वागू नकोस, अगदी बरोबर. आणि करू नकोस, जे हो. आजपर्यंत माझ्या डोक्यात कायम आहे. अगदी अगदी. आणि ते यू आर पास्ट ऑन. म्हणजे फक्त तुझ्या डोक्यात आहे असं नाही, मुलीकडे तू ते पास ऑन केलेलं आहेस. हो. त्याच्यामुळे तुला तो एक आत्म आनंद असेल की आपण जे शिकलो ते आपण, हे संस्कार मुख्य म्हणजे नाही का. प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. आणि हा. त्याच्यामुळे काय झालं, या क्षेत्रामध्ये आल्यानंतर, आता हल्ली तर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला बायकांना तोंड द्यावं लागतं अनेक गोष्टींना. अगदी. अनेक प्रलोभनं असतात, काही जण देतात, हो. आणि आपल्याला खूप काय काय सांगत असतात. तर हम्म. आमचा फक्त काय, आमचं सोशल मीडियावर पटकन येतं, हा. त्यामुळे कळतं, किंवा पूर्वी मॅगझिन्स मधनं यायचं, त्यामुळे हो. लोकांपर्यंत पोचतं. पण आपण काय करायचं आणि काय करायचं नाही, हे आपण ठरवलं पाहिजे. ती अगदी बरोबर. तत्व आपण ठरवली पाहिजे, तत्व मूल्य जी काय, ही आपण ठरवली पाहिजे. की मला नंबर 1 व्हायचं आहे का?
हम्म. आणि मग त्यासाठी जे जे करायला लागेल ते करायची माझी तयारी आहे का? हम्म. माझे संस्कार ते मला सांगतं का? ते हम्म. चांगलं आहे का वाईट आहे हा भाग वेगळा आहे. अगदी आणि बरोबर. तो प्रत्येक व्यक्ती बरोबर असतो. हम्म. ती व्यक्ती ते ठरवते की माझ्यासाठी हे चांगलं आहे, माझ्यासाठी हे हम्म. बरोबर आहे. काही जणांना परिस्थितीमुळे काही गोष्टी कराव्या लागतात. तर तशी परिस्थिती माझ्यासमोर आली आहे का? हम्म. आणि मग मी कुठपर्यंत जाऊ शकते? अरे. त्यामुळे काय झालं की माझ्यावर प्रसंग आले नाही तसं नाहीये. पण हम्म. त्यावेळेला माझे आई बाबा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्यामुळे हम्म. मी 2 हात करायची सुद्धा तयारी दाखवली होती. हा. की माझ्यामुळे घरात चूल पेटत नाहीये. हा. कारण त्याच वेळेला जेव्हा मला ऍक्सिडेंट झाला त्याच वेळेला माझ्या वडिलांना अल्झायमर झाला होता. त्यामुळे बरं. आम्ही दोघेही 3.5 महिने हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. हा. आणि ही गोष्ट सांगते मी 93 ची. हो. म्हणजे त्यावेळेला किती खर्च आला असेल याची कल्पना तुम्हाला सगळ्यांना अगदी. असेल. हो, अगदी आणि नक्कीच. मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये किती असं असणार. पण त्यामुळे मला काम करणं भाग होतं, पण तरी सुद्धा ते काम मी ताठमानेने करू शकले कारण माझे आई वडील माझ्या पाठीशी खंबीरपणे होते. मी बोलले. त्यामुळे काय झालं की आई वडील जेव्हा कुठल्याही व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात तेव्हा तो जगाच्या पाठीवर कुठेही घाबरत नाही. हम्म. खरंय, अगदी बरोबर आहे. कुठल्याही त्याला करिअर मध्ये काहीही करायचं असेल तरी तो बिनधास्त जातो कारण त्याला माहितीये की माझं उद्या काही झालं ना तरी माझे आई बाबा आहेत. हो, माझ्या त्या पाठीशी. अगदी माझ्या बरोबर. पाठीशी उभे आहेत. आणि कसं असतं, ह्या कला क्षेत्रामध्ये, तुझ्या क्षेत्रामध्ये प्रसिद्धी ही जेव्हा मिळते ना, ती प्रसिद्धी पण नीट घेता आली पाहिजे. हो. ती मानाने घेता आली पाहिजे, ती टिकवता आली पाहिजे. मी आत्ताच रिसेंटली एक प्रोफेसर ऑफ स्पिरिच्युअलिटी आहे, त्यांचं एक लेक्चर ऐकत होते. त्यांनी बीटल्सच्या बद्दल सांगितलं की बीटल्स एवढे फेमस, म्हणजे फक्त इंग्लंड अमेरिकेमध्ये नाही हो तर हो. खूप जगामध्ये, जगभर. म्हणजे त्यांच्या घरामधनं किंवा हॉटेलमधनं त्यांना बाहेर निघणं इतकं कठीण झालं. दॅट इज वाय दे वर ड्रॉन टुवर्ड्स इंडिया. ते का अध्यात्माकडे वळले किंवा इस्कॉनकडे किंवा अद्वैत वेदांताकडे वळले, त्याचं कारण हे होतं की त्यांना ते प्रसिद्धी नकोशी झाली. म्हणजे आता तू जे म्हणालीस की आपल्याकडे जी प्रसिद्धी, आपल्या मागे आपले आई वडील असतात, आपल्याला अंजारणारे, गोंजारणारे, सांगणारे, अपयशामध्ये यशामध्ये आपल्या बरोबर असतात. त्यामुळे आपण असं हेलकावे खात नाही. नाही एक दिशा असते, आपल्याला माहिती असतं आपण कुठे चाललोय. नाही किंवा काय होतं माहितीये दुसरी गोष्ट की हं. तुमचे आई वडील तुमचे मित्रमैत्रिणी यांच्या बरोबर जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्ही एक सामान्य व्यक्ती असता. हा. आणि ते हे तुम्हाला ओळखत असतात काय ही व्यक्ती आहे ते. की आता मी जेव्हा घरी असते जेव्हा हं. मी माझ्या माहेरी होते तेव्हा मी त्यांची हो. मुलगी होते. हा. मी कोणाची तरी नणंद होते, मी कोणाची तरी हो. बहीण होते. मी हो. जेव्हा सासरी आले तेव्हा कोणाची तरी सून आहे, कोणाची तरी बायको आहे, कोणाची तरी हो. वहिनी आहे. हो. ती ती नाती मला घरी आल्या. नाही, मी बाबा हिरोईन आहे. हा. मला आज बाई पण मग एवढी सेलिब्रिटी आहे, मला सगळं हातात मिळतं म्हणून घरात पण मिळालं पाहिजे. नाही, नाही. असं तुम्ही करून नाहीच. आणि म्हणून ना मग काय होतं, आता आमच्या क्षेत्रामध्ये खूप लहान मुलं येतात ना, तर हं. मी त्या हं. पालकांना सांगते हं. किंवा मी दिग्दर्शक त्याला तुम्ही हा ही कॅडबरी मी तुला तू हा सीन चांगला केला कॅडबरी मिळणार ना तुला. हा. नका असं सांगू. नका की सांगू. मग त्या मुलांना ती सवय होते. हा. मग त्या मुलांसाठी नाही, मग नाही नाही, त्याला अगदी ना त्याला आता हातात पाणी लागतं नाही त्याला झोपायला आता हवं ना मग मी घरनं सवय. नका अशा सवयी लावू, मग ते नाही. मुलांच्या डोक्यात जातं. अगदी अगदी, म्हणजे एवढं तू म्हणालीस, एवढी तुझी इंजरी होऊन तुझ्या आईनी तुझे आरामात लाड करू शकली असती आणि म्हणू शकली असती की बाई तू असं कर, पण तिला माहिती होतं की हिचे आता जर मी लाड केले तर पुढे लाईफमध्ये शी इज गोइंग, म्हणजे वी हॅव टू लुक एट द बिग पिक्चर. Correct. रोजचं ह्याच्यात नका बघू तुम्ही, नाही का, हे मोठं पिक्चर पुढे या हो मुलाला मोठं व्हायचंय अजून असं. हो हो. मग आता पुढे कसं झालं, म्हणजे तुझं मग लग्न झाल्यानंतर तुझी वाटचाल कशी झाली ते सांग. मी आणि संजय मोने आम्ही खरं तर ती फुलराणीमध्ये एकत्र काम केलं होतं ओके. 1990 साली. हा. आणि तेव्हा खरं तर नाटक संपता संपता कुठेतरी आम्हाला दोघांना कळत होतं की आपण दोघांना एकमेकांना आवडतोय. हा. पण मग दरम्यानच्या काळात काय झालं, भक्तीताईंना फुलराणी परत करावंसं वाटलं हम्म. आणि मग आमचं नाटक बंद झालं आणि संजय मोहनेंनी त्यांच्याबरोबर काम केलं. बरं हा. त्यावेळेला आपल्याकडे मोबाईल फोन नव्हते किंवा हम्म. तेवढं ना धाडस नव्हतं माझ्या ह्याच्यात हो. की
जाऊन शिवाजी पार्क मध्ये संजय मुने असं त्यांना जाऊन तिकडे भेटावं, हा धाडच नव्हतं. आणि त्यावेळेला संजय मुनेंची ख्याती जे शिवाजी पार्क मध्ये राहतात त्यांना माहिती होतं की कर्ली हेअर, हो नंतर कधीतरी कानातले डूल, नंतर काय. तर अशा व्यक्तीशी जाऊन बोलणार कोण? बरं, हा माणूस माझ्याशी बोलला तर ठीक आहे, हो नाहीच बोलला तर कशाला अपमान करून घ्या. हो त्याच्यामुळे ते काही झालं नाही पुढे. पण मग त्याच्यानंतर आम्ही कुसुम मनोरलेले या नाटकात एकत्र आलो. हा आणि कुसुम मनोरलेले या नाटकामध्ये त्यांनी खूप छान प्रयोग केला होता. विनय आपटेंनी त्याला दुजोरा दिला होता हो की दोन आलटून पालटून शोज करायचे, गिरीश हो शो दोन आणि संजय मुने. आलटून तर पालटून त्याच्यामुळे ते खूप मजा यायची आम्हाला करताना. त्यावेळी माझाही रोल बदलायचा, हो म्हणजे ऍक्शन रिॲक्शन बदलायच्या. बदलायचे तर त्याच्यामुळे मग तिथे हळूहळू आमची सुरुवात झाली. आणि त्याचे आम्ही जवळजवळ 550 प्रयोग केले आम्ही कुसुम मनोरलेले आणि मग त्या दरम्यान आमचं जमलं. आणखीन कोणी कुणाला विचारलं असं नाही. एक दिवशी संजय मुने यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं की मला सुकन्या कुलकर्णीशी लग्न करायचंय, तुम्हाला चालेल का? ते म्हणाले आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि हम्म, त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की माझ्या लेकाला हम्म. तुमच्या लेकीशी लग्न करायचंय. हा म्हणजे इतकं सुरळीत झालं. हा आणि लग्न झाल्यानंतर मला प्रॉब्लेम अशासाठी नव्हता, कारण माझे सासू सासरे सुद्धा हम्म, पूर्वी नाटकातून कामं करायचे. हा माझे सासरे मॉडेलिंग करायचे. अच्छा त्यांचे मोठा ग्रुप आहे, सुरेश हो, खरे, बाबा पारसेकर, राजा बापट, असे सगळे त्याच्यामध्ये होते. त्यांची एक संघ होता, त्यांचा नाट्य संघ हम्म, होता. आणि हम्म. त्याच्यामध्ये ते काम करायचे. मोहरे या चित्रपटामध्ये सासऱ्यांनी काम केलेलं आहे. बरं आणि ते मॉडेलिंग करायचे. तर त्याच्यामुळे आमच्या घरात ते वातावरण होतं. हम्म, सासूबाई माझ्या सोसायटीतल्या नाटकांमध्ये काम करायच्या, संस्कृत नाटकामध्ये काम करायच्या, त्या बरं सचिवालयामध्ये नोकरी करायच्या. अच्छा तर त्याच्यामुळे घरातलं वातावरण हे पोषक होतं. आणि हम्म, त्यांनी मला कधीच अडवलं नाही, किंवा त्यांनी मला हे सांगितलं नाही की आता लग्न झालंय तर तुला हम्म, जबाबदारी सांभाळायला लागेल घरची. उलट त्यांनी मला सांगितलं, जोपर्यंत मी उभी आहे, जोपर्यंत मी हम्म, घर सांभाळू शकते, हम्म. तोपर्यंत तू बिनधास्त बाहेर काम. अरे वा किती तर हा सुंदर मोठा सपोर्ट मला त्यांच्याकडनं पण मिळाला होता. अगदी 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 तर त्यामुळे, आणि माझे सासरे उत्तम ज्योतिषी होते, त्यांच्याकडे खूप जण यायचे. तर मी बरं त्यांना म्हंटल होतं की आमची पत्रिका बघा. तर म्हणे नाही, आता तुमचं ठरलंय ना, हा मग करायचं, हा म्हणजे होईल ते होईल असं. हा हा पण मला किंवा संजयनी सुद्धा मला कधीच कारण मुळात काय आहे की आमचं एकतर उशिरा लग्न झालं, म्हणजे हा आमच्यात 8 वर्षाचं अंतर आहे. मी 29 वर्षाची होते, तो माझ्यापेक्षा मोठा होता. त्यामुळे आमची मतं ही पक्की झालेली होती. बरोबर किंवा माझ्यामुळे तो या इंडस्ट्रीमध्ये आल्याने मोठा झालाय, किंवा त्याच्यामुळे मी आल्याने इंडस्ट्रीत मोठी असं झाली, काहीच हा असं काही नव्हतं. नव्हतं त्यामुळे आम्ही पहिल्यापासून ठरवलं होतं की एकमेकांची मतं एकमेकांवर लादायची नाही. हा त्याचं त्याने ठरवायचं आहे. किंवा एखादं नाटक आलं, सिनेमा आला, हम्म, मालिका आली, तर आम्ही एकमेकांना विचारतो, हम्म. सल्ला घेतो, पण हा निर्णय स्वतःचा असतो. आपला आपला घ्यायचं किंवा येणारे जे पैसे आहेत, तर त्याच्यावरती काही जबाबदाऱ्या आहेत, माझ्यावरती काही जबाबदाऱ्या आहेत, आणि त्या आम्ही आम्ही पेलतो. ओके तर त्यामुळे आमची अकाउंटही वेगळी आहेत. हा आणि तो त्या पैशांचं काय करतो ते मी त्याला विचारत नाही, तो मला विचारत नाही. हम्म, पण हम्म, एकत्र जेव्हा काही येतं, एकत्र हम्म. जेव्हा काही खर्च येतो, घरावरचा काही खर्च येतो, तेव्हा आम्हाला एकमेकांना विचारावं लागत नाही आणि सांगावं लागत नाही, आम्ही तो करतो. करतो एक्झॅक्टली तो जाणूनच होतो आतनं हा. माहितीये की आणि आपल्याला येस येस येस, आणि दुसरी गोष्ट की एक अपेक्षा असते ना की लग्न झाल्यानंतर घरात येणाऱ्या सुनेनी हो स्वयंपाक करावा किंवा हो घराची जबाबदारी घ्यावी. तर हम्म, हे माझ्या सासूसऱ्यांनी किंवा संजयनी माझ्याकडनं कधीच अपेक्षा केली नाही. हा, आणि मी त्यांच्या घरात गेल्या गेल्या सांगितलं की मला स्वयंपाकाचा ओ की ठो येत नाही. ओके कारण मी सातवीत असल्यापासून घराच्या बाहेर होते. दुर्गाजली हा, गौरी, मजुलवा, हो मग आमचे दौरे असायचे. हो आणि बेसिकली मला फारसा इंटरेस्ट नव्हता. हम्म, हम्म, पण म्हटलं शिकण्याची इच्छा आहे, मला शिकवा, मी करेन. हा हा त्याप्रमाणे मला सगळा स्वयंपाक माझ्या सासूबाईंनी आणि संजयनी शिकवला. कारण शिकवलं संजयला भयंकर आवड आहे या गोष्टीची, त्यामुळे अच्छा त्याने शिकवला. आणि त्याच्यानंतर 1.5 वर्षांनी माझे सासरे गेले, आणि हम्म, सासूबाई काही दिवस माझ्या नंदेकडे दिल्लीला होते. हम्म, तर त्यावेळेला मी आणि संजयच होतो, आणि आमची आभाळमाया मालिका चालू झाली. हा आभाळमायाचं शूटिंग चालू झालं होतं. तर त्यावेळेला आता डब्याचं काय करायचं, जेवणाचं काय करायचं.
मग हळूहळू संजयनी मला शिकवलं. मग आम्ही सूपच करायचो. मग त्या सूप हं. मधला जो चोथा उरेल त्याच्यात कणिक घालून त्याचेच पराठे करून न्यायचो. काहीही करायचो. बरं, मला घरातल्या कामाची कसलीच मला सवय नव्हती, कारण मी हं. सतत बाहेर होते. हो. आणि माझ्याकडे माहेरी काय झालं, की आई कधी स्वयंपाक करायची कळायचं नाही. त्याच्यानंतर ताई माझी करायला लागली. त्यामुळे ताईला आवड होती. ताई करायला लागली. मग ताई लग्न होऊन गेली. मग वहिनी घरी आली. मग वहिनी करायला लागली. त्याच्या हां. आणि कधी तुझ्या ती असं वेळ आली नाही ते बघायला. कधी-कधी आपण बघून बघून शिकतो. पण हा तू घरातच नसायचीस मुळात, त्यामुळे म्हणजे असं बघून त्यामुळे पण शिकायची अशी कधी वेळ आली नसेल नाही, तुझ्यावरती. आणि दुसरी गोष्ट काय झालं, की माझे आई वडील दोघे कमर्शियल आर्टिस्ट, आणि त्यावेळेला ना ते मोठे मोठे हो. पोस्टर्स बनवायचे गुजराती सिनेमांचे. त्यामुळे हो. आई सकाळी लवकर हं. उठून आधी स्वयंपाक करून मोकळी व्हायची. आमचे डबे, हां. जेवण. त्यामुळे ती कधी उठून तयार, ती कारण 7:30-8ला ते बसायचे. त्यामुळे कधी उठून स्वयंपाक कर. आणि हां. पण त्यावेळेला ना एवढं काही नसायचं. नाही, आज आपण काय पालक पराठेच करूया, आज काय आपण डोसेच करूया, हे असं एवढं नसेल. पूर्वी नव्हतं आपल्याकडे. नाही, नाही, एक नाही. साधा साधं पोळी भात साधं भाजी जेवण. आमटी कोशिंबीर बास की हां. झालं. हो. एवढंच असायचं आपल्याकडे. तर त्यामुळे इथे आल्यानंतर मग मी शिकले, आणि त्यांनी पण मला जे येत होतं, मी जसं करत होते, त्याच्यावरती संजयनी कधीही मला बोलला नाही. म्हणजे का काय रे, कशी झाली आहे भाजी? उत्तम. थोडा मसाला टाकायला हवा होता. हां. थोडं तिखट टाकायला हवं होतं. थोडं मीठ घातलं असतं ना, म्हणजे म्हणलं काहीच लागलेलं नाहीये त्याला. पण नाही, त्यांनी पण जसं एक तुझं एक इम्पॉर्टंट गोष्ट की तू जरी म्हणालीस की मला आवड नाही किंवा मला येत नाही, पण तुम्ही मला शिकवा, माझी शिकायची तयारी आहे. हे एक पहिलं पाऊल असतं, जे मी पण माझ्या दवाखान्यात जेव्हा लहान मुली येतात तेव्हा त्यांना म्हणते की तयारी ठेवा. कधी पण आपल्याला करायला लागेल, त्याच्यात काही कमीपणा नाही किंवा मोठेपणा नाही. तयारी, सगळं काम यायला पाहिजे ह्याच्याकडे असायला पाहिजे. तर तो एक मुद्दा महत्वाचा आहे. तुम्ही तुमची तयारी दाखवली की 100% एक युद्ध जिंकता. मग त्याच्यात हळूहळू त्याच्यात एक एक बाई 25 वर्ष स्वयंपाक करते आणि नवीन सुरुवात केलेल्या मुलीला कसा येणार तेवढा सुंदर स्वयंपाक करता, नाही का? त्यामुळे ती तयारी दाखवली, ते ते मला खूप आवडला हा जो नाही शब्द आहे ना, की माझ्या तुम्ही शिकवा, मी करेन. हो, आणि माझ्या सासूबाईंनी पण तेवढ्याच याने मला शिकवलं. हा. हा. मला कधी असं नाही म्हणाले, की "काय तुझ्या आईने कधी तुला सांगितलं नाही का, की तुला सासरी हा. जाऊन हे करायला असं हो. कधी म्हणाले नाहीत त्या मला. हा, किंवा एवढं एवढं साधं जमत नाही का हा, असं. त्यांनी हा. मला सगळं शिकवलं, की अगदी इथपास ना, हो. की उभा कांदा का चिरायचा, आडवा कांदा का चिरायचा, बारीक कांदा कशासाठी हा. चिरायचा, मोठे मोठे, हे इथपास त्यांनी मला सगळं शिकवलं. तर त्यामुळे सुंदर. मला हा. पोषक वातावरण इथे मिळालं, की त्यांनी कधी माझ्याकडनं नाही बाई तू लवकरच ये, असं नाही कधी म्हणाल्यात. हा. त्यामुळे हा. मला राईट. ते सोपं गेलं. आणि मुळात म्हणजे आमचं जेव्हा लग्न ठरलं, म्हणजे आम्ही दोघांनी लग्न करायचं जेव्हा ठरवलं, मी आणि संजयनी, हम्म. तेव्हाच आम्ही ठरवलं हम्म. होतं, की आपण एकत्र ना काम करायचं नाही याच्या पुढे, आपलं लग्न ओ- झाल्यानंतर. हा. कारण माझे सासरे होते 70 वर्षाचे आणि सासूबाई ओके. होत्या 68 वर्षाच्या. एक नणंद हा. होती दिल्लीला राहत आणि एक होती डोंबिवलीला. त्यामुळे उद्या जर त्यांना ओके. काही झालं, तर कोणीतरी असायला हवं जवळ. कारण आम्ही जर हा. एकत्र हा. नाटक केलं, तर आम्ही दोघंही एकत्र दौऱ्यावर हो. असणार. आणि पूर्वी 10-10 दिवसांचे दौरे असायचे. बरोबर. त्यामुळे आम्ही असं, आणि त्यावेळेला फक्त एकच चॅनल होतं दूरदर्शन. नंतर झी मराठी आलं. तर हो. त्यामुळे आम्ही ठरवलं, हो. की आपण एकत्र काम करायचं नाही. आणि दौरे सुद्धा मग आम्ही एकमेकांना हा. विचारून आम्ही ऍडजस्ट करायचो, की त्यांच्याबरोबर कोणीतरी हवं. आणि त्याच्यासाठी आम्ही एकत्र काम आणि त्याचा फायदाच झाला आम्हाला या गोष्टीचा. तर ते आम्ही शेवटपर्यंत ठेवलं. कारण सासरे गेले तेव्हा संजय बायपास होऊन जस्ट कामाला लागला होता. तो हैदराबादला होता. सासूबाई गेल्या तर तो नाटकासाठी कराडला होता. हम्म. पण मी इथे होते. हा. हा. त्याच्यामुळे हा. आम्ही दोघांनी ठरवलेलं होतं. नंतर मग आम्हाला मुलगी झाली. मग हम्म. तेव्हा सुद्धा त्यामुळे काय झालं, की हम्म. आम्हाला दोघांना, म्हणजे तिच्यासाठी दोघांपैकी कोणीतरी एक पालक घरात असायचा. ओके. आणि मग नंतर नाही, हे नंतर खूप मग सुंदर. हे अंडरस्टँडिंग असतं ना, ते खूप महत्वाचं आहे. नाही, किंवा ती जेव्हा वयात आली तेव्हा मी तिला हे मुद्दामून सांगितलं, की हम्म. उद्या तुला मी नाहीये घरात, हा. उद्या तुला काही प्रॉब्लेम आला तर तू हम्म. बाबाशी सुद्धा बोलू शकतेस. हम्म. कारण बाबाला हे माहिती आहे सगळं, की काय हा. बदल आहेत, काय तुला होऊ बरोबर. शकतं.
तू अगदी बिनधास्तपणे बोल. आणि बाबा नाटकात काम करतो, त्यामुळे आमच्या बरोबर काम करणाऱ्या पुरुष कलाकारांना माहिती असतं, कारण आम्ही दौऱ्यांवरती असतो त्यावेळेला तेच असतात आमच्या बरोबर. तर तू हे बाबाशी बोल, तुला बरोबर. काय वाटतंय ते. त्यामुळे एक माझ्या बरोबर हम्म. तिचा संवाद होता, तसाच तिचा वडिलांबरोबरही वेगळा संवाद होता. बरोबर. हम्म. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे दोन्ही मुलांना लागतं. आणि दुसरी गोष्ट काय माहिती नियतीताई, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी वादळ येतं. कोणीच असं नाहीये की अगदी. त्याचा सरळ सोट आपला संसार चाललाय. हो. अ- काही अगदी ना अगदी काही ना काहीतरी येतं, पण त्यावेळेला आपण पेशन्स ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. अगदी. आणि हम्म. त्याच्यासाठी अध्यात्माची जोड असणं गरजेचं आहे. अगदी खरंच, विवेक हा अध्यात्मच शिकवतो आपल्याला, बाकी मला कुठे. जेव्हा 90 साली ऍक्सिडेंट झाला तेव्हा हो. माझा मित्र होता जो कॅमेरामन होता, हा. आणि आता तो संत ज्ञानेश्वरीवरती तो प्रचार करतो. त्याचं बरं. संत सेवा संघ नावाची संस्था आहे. ओके. त्याच्या बायकोने आणि त्याने संसारातून संन्यास घेतला आणि हा. त्याचा ज्ञानेश्वरीचा प्रचार करतात. अच्छा. आणि तेव्हा त्याने मला अध्यात्म म्हणजे काय, हा. ध्यानधारणा म्हणजे काय, ती हा. का करायची असते, कशी करायची असते, किती वेळ हा. करायची असते, हा. त्याचे फायदे काय, हे सगळं त्याने मला तेव्हा शिकवलं. वा. आणि जे आजपर्यंत मी करते वा. की स्वतःसाठी 20 मिनिटं तरी आपण, कमीत कमी 20 मिनिटं तरी आपण स्वतःशी संवाद साधला पाहिजे. आणि ध्यानधारणेमुळेच मी समतोलपणा राखू शकले. अगदी बरोबर. आपण म्हणतो योगावर आहे. कुठल्याही आपण म्हणतो कुठल्याही वाईट गोष्ट होते त्याच्यातनं चांगली गोष्ट कशी निघते, ते अगदी बोलकं उदाहरण तू सांगितलंस आता, नाही का? अगदी अगदी अगदी. आणि त्याच्यामुळे काय झालं की जुलियाच्या अगोदर मला थायरॉइड असल्यामुळे मला हम्म. कन्सिव्ह व्हायला प्रॉब्लेम येत होते. होत होत. हा. आणि मला मुलं खूप आवडतात. हा. त्याच्यामुळे मी ज्ञानेश्वरांशी भांडायचे की का असं, माझ्याच बाबतीत का असं. हा. मी 4-4, 5-5 तास ध्यानाला बसायचे हा. आणि ध्यानधारणा केली. आणि त्याच्यामुळे जुलिया छान झाली. आणि हम्म. जुलियाला इनबिल्टच ती सवय आहे. हा. जुलियाला आपोआपच तिच्यामध्ये तो समतोलपणा आलेला आहे. तुम्ही आलेलं तर आहे. जुलियाला ओळखता, तुम्हाला हो. माहितीये ती कशी अगदी आहे. अगदी. हो. किंवा जसं मी नेहमी म्हणते की तुम्ही काम करत राहा, मग पैसा प्रसिद्धी आपोआप येणार. सगळं तुम्ही येतं. धावू नका. हम्म. जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला मिळणारच, ते तुमच्यापासून कुठेही जाणार नाही. आणि खरंच. जे तुमच्या नशिबात नाही ते जंग जंग पछाडलं तरी तुम्हाला मिळणार नाही. मिळणार नाही. अगदी बरोबर. त्याच्यामुळे आताच्या, म्हणजे आताची जी पिढी आपण बघतो त्यांच्यामध्ये हम्म. पेशन्सच नाहीये. हो. किंवा जरा काही खुट्ट झालं की लगेच सेपरेशनच्या गोष्टी करतात. अगदी अगदी. जरा काही झालं की म्हणजे त्या मुलाचाही विचार करत नाही. हा. माझं म्हणणं की जेव्हा तुम्हाला मूल होतं ना तेव्हा तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे. अगदी बरोबर. की जर आपल्या मी सहन, आपले जे दोष आहेत ते थोडेसे बाजूला करायला सुरुवात करायची त्याच वेळी. की मी जर हे सहन करू शकत नाही तर माझं मूल कसं सहन करू शकेल. हो. तर माझ्या मुलाला आई वडील दोघेही हवे आहेत. हो. म्हणजे कधी कधी हाताबाहेर जाते सिच्युएशन तेव्हाची गोष्ट वेगळी आहे. हो. पण जर शक्य असेल तर शक्य शक्य असेल तर शक्यतो आपण एकत्र राहण्याचा प्रयत्न करावा. अगदी अगदी बरोबर आहे. बोलून आपल्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवायला हवेत. आणि हम्म. आजकाल तर इतके छान आपल्याकडे पर्याय आहेत की आपण खरंच. सायकोलॉजिस्ट कडे जाऊ शकतो, आपण काउन्सिलर कडे जाऊ शकतो, की. आपण या गोष्टी बोलू शकतो, याच्यावरती आपण उपाय करू शकतो. हो. त्याला टॅबू धरत नाहीत हल्ली. पूर्वीच्या काळी काही काही गोष्टी बोलायला सुद्धा भीती वाटायची किंवा लाज वाटायची, हल्ली त्याला टॅबू धरत नाहीत. म्हणजे कुठल्याही गोष्टी आपण जाऊन काउन्सिलरशी किंवा आपल्या नातेवाईकांशी सुद्धा बोलू शकतो, असं आहे. खरंय. तर आता त्याच्यामुळे आम्हाला की सांग. आपण विचार करायला पाहिजे प्रत्येकाने. हा. अगदी आणि बरोबर. ही गोष्ट मी जुलियाला सुद्धा सांगते. हा. जशा मला तुझ्या गोष्टी तुझ्या आयुष्यातल्या कळल्या पाहिजेत, तशा हम्म. माझ्या आयुष्यातल्या गोष्टी तुला कळल्या पाहिजेत. त्यामुळे मी तिला सगळं काही सांगितलं, सांगते. हा. म्हणजे मला सुद्धा खूप मित्र आहेत. ते हो. सगळे मित्र तिला माहिती आहेत. हा. आणि ते मित्र कसे आहेत माझे, काय आहेत, ते आमच्या बरोबर जेवायला येते, आमच्या बरोबर असते. मी ह्याच्यामध्ये काहीही गुपित नाहीये. प्रत्येक वेळेला आपली मैत्री ही मैत्रिणीशीच असायला पाहिजे असं नाही. हा. तर आपले मित्र सुद्धा चांगले मित्र होऊ शकतात, हो, करतात. की जे फिजिकल रिलेशनशिप पेक्षा सुद्धा मनाशी जोडले जातात. खरंच. विचारांशी जोडले जातात.
आणि प्रत्येक पुरुष आपल्याबद्दल तसाच विचार करतो असं नाहीये. नाही. त्याला शुद्ध मैत्री सुद्धा करता येऊ शकते, निखळ मैत्री सुद्धा करता येऊ शकते. नक्की आपण ती नक्की. करू शकतो. आणि तो 3 वाजताचा, रात्री 3 वाजताचा मित्र असू शकतो. हो, इतकं प्रांजळ आपलं नातं असायला पाहिजे. खरंच किती छान. आता आम्हाला एक सांग, सगळ्या एवढ्या तुझ्या आयुष्यातल्या भूमिका झाल्या, त्या सगळ्या भूमिकांमधील म्हणजे एक आवडती, असं आपण चूज करू शकतच नाही मला माहितीये, पण एक ज्याच्यामुळे लक्षात राहिली ती भूमिका म्हण, किंवा अशी एक भूमिका जी तुझ्यामध्ये कुठेतरी छाप टाकून गेली. मी आवडती आभाळ असं नाही म्हणणार, मी असं म्हणेन की तुझ्या कॅरेक्टरला छाप देऊन गेली किंवा असं काय. आभाळमधली सुधा जोशी बरं. आणि जुळून येते रेशीम गाठी मधली माई. ओके. या दोन अगदी म्हणजे तशा सगळ्याच आहेत. म्हणजे आता हो. कुसुम मधली सुद्धा सुजाता, अप्रतिम अप्रतिम खरं. ती हे करून गेली. हो, अभयमयातली सुधा जोशी तर लोकांना अजूनही ते आठवते. आठव. हो. आणि जुळून येते रेशीम गाठी मधली माई लोकांना इतके आवडले की अख्खा महाराष्ट्र मला माई म्हणूनच ओळखतो. मला माईच म्हणतात. म्हणतात. आणि खरंय. यांनी असं म्हणतात म्हणजे की काय एखादी भूमिका काय आपल्याला शिकवून जाते वगैरे असं काही नाही, आल्या आपण करून जायचं. पण हो. असं नसतं. नाही. असं नसतं. जसं कुसुम मनोहर लेले, त्याच्यामध्ये एक वाक्य होतं की हम्म, तुम्ही बायका मार्केटमध्ये जाता तेव्हा रुमाल सुद्धा 10-10 वेळा बघता, त्याचा हम्म, पोत कसा आहे, रंग तर हम्म, जाणार नाही ना. हो. आणि मग नवरा निवडताना तुम्ही आंधळे प्रेम कसं करता, हा. त्याच्याकडे डोळसपणे बघा ना. आज प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे बघा, असंच तर खरंच. ही जी वाक्य आहेत ना, ही कुठेतरी मनावर आपल्या जातात. किंवा आता हा. सुधा जोशी जेव्हा केली तेव्हा सुधा हम्म, जोशीने किती संघर्ष केला, हो. किंवा कशी ती व्हाईस चान्सलर पर्यंत पोहोचली. मुलींवरती होणारे तिचे संस्कार आणि त्याच्यातून प्रत्येक मुलगी कशी वेगळी होणं, किंवा ती खरंच. कुठे चुकली असेल, कुठे बरोबर हा. होती. किंवा माई ही सगळ्यांना समजून घेणारी, हो. सगळ्यांचं तिच्यामध्ये तो क्षमाशील हा आहेच, मूळ स्वभाव होता तिचा तो, हो. की ठीक आहे ना, झालं गेलं, गंगेला मिळालं, पुढे जाऊ चला. दे, पुढेच एक्झॅक्टली. हे जे आहे की या घरात सगळ्या भूमिका अनुभव देऊन जातात मला वाटतं. एक आपली शिदोरी भरत जातात अनुभवांची, आणि त्याच्यामुळे आपण घडत जातो वेगळ्या नक्कीच, पद्धतीने. अगदी नक्कीच, बरोबर आहे. नक्कीच. खूप सुंदर. आणि हे सगळे कॅरेक्टर्स मला आपल्या समाजातूनच मिळालेले आहेत. हो. म्हणजे मी जे हो. म्हणलं मगाशी निरीक्षण, हो. तर हे हे ना निरीक्षण करण्याची मला खूप सवय आहे. आणि हम्म, आपण म्हणतो ना, घरातला एखादा कोपरा असा असतो की तो स्वतःचा असतो. हो. तशी आमच्या घरातल्या स्वयंपाकघराची खिडकी ही माझी खिडकी होती. मी तिकडे बरं. 2 तास बसायचे. हा. आणि येणारी जाणारी लोक दिसतायत, ते कशी चालतायत, कशी हम्म, बोलतात, त्यांची काय एखादी लकब असते, हो. तर ते ना सगळं इथे जाऊन बसतं. आणि हो. मग ते कुठल्या तरी कॅरेक्टर मध्ये येतं. अगदी तर ते अगदी. भागाभागी करताना आमच्या बालमन शाळेतल्या जोशीबाई माझ्या डोक्यात होत्या, हा. की त्यांच्या कशा त्या चालायच्या, कसा आंबाडा असायचा, कशा टापटीप राहायच्या. हा. तर ते डोक्यात होतं आणि ते कुठेतरी आलं. आलं तर आलं खरं. हे जे निरीक्षण आहे ना, आणि जसं मगाशी म्हटलं की आपण आयुष्यभर विद्यार्थी दशेत असलं पाहिजे परफेक्ट प्रत्येकाला. एकदम. अगदी. आणि कुणीच सर्व गुण संपन्न नसतं, हो. आणि कुणीच सर्व दुर्गुण संपन्न नसतं. हो. हो. दुर्गुण सुद्धा जाणार आहेत आणि चांगले गुण आपण प्रत्येकाकडे काही ना घ्यायचे. काहीतरी गुण असतात. तर मला असं वाटतं की ते गुण तेवढे आपण उचलावेत हो. आणि दुर्गुण आपण कानाडोळा करावे. अगदी खरंय, अगदी आणि खरंय. प्रत्येक माणसाकडे काहीतरी शिकण्यासारखं असतं. मग अगदी लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत अगदी अगदी. प्रत्येकाकडे काहीतरी शिकण्यासारखं असतं. तेवढंच आपण घ्यावं. आणि आपण त्याच्यातनं घडून जायचंय नाही का, हे सगळं शिकून आपणच घडतोय, म्हणजे आपला त्याच्यात फायदाच आहे. हो, हो. आणि ते किती द्यायला सुंदर पाहिजे तुम्ही. हो. ते तुम्ही द्यायला पाहिजे हो. हो. लोकांपर्यंत. किंवा अगदी. आजकालच्या स्पीडला आपण जेव्हा काम करतो, तर जेव्हा मालिकांमध्ये मी काम करते, हो. तेव्हा ही मुलं जी आहेत ना आजकालच्या, फास्ट आहेत, पाट 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 हो. पाट पाट, किंवा त्यांच्या हो. सोशल मीडियावरती त्यांचं, तर त्या स्पीडशी आपण जुळून घेतलं पाहिजे. हा. ते नाही आपल्या स्पीडला येणार. किंवा हा. काही होतं माझ्या मैत्रिणी, मला नाही ते इन्स्टा फेसबुक वगैरे कळत, का नाही कळत? हा. कळायला पाहिजे. हो. हो. आपल्याला जर आपल्या मुलांशी मैत्री करायची असेल, आपल्या आजूबाजूच्या यंग जनरेशन बरोबर मैत्री करायची असेल, तर ही ह्याच मार्गाने करतायत. अगदी. आणि आणि दिस इज असं मला वाटतं नाहीये एक की एक गुरु किल्ली आहे ऑन हाऊ टू ग्रो ओल्ड.
आपण जेव्हा त्यांची भाषा बोलू शकू तेव्हा आपण कुठेही ओल्ड, म्हणजे जरी ओल्ड झालो तरी सुद्धा आपण त्यांची भाषा बोलून त्यांच्याबरोबर ऍटलीस्ट संवाद तरी साधू शकतो. साधू शकतो. महत्वाचा आहे ते मुद्दा. आणि यांच्याकडे सगळंच वाईट आहे असं नाहीये. नाही नाही नाही. टेक्निकल इतके साऊंड आहे ती मुलं की त्याच्यातनं आपलं, आणि असं नाही की प्रत्येक सोशल मीडियावरचं काहीतरी फालतूच असतं, असं हो, नाही. असं खूप नाही असं. गोष्टी शिकायलाही मिळतात आपल्याला त्याच्यातून. अगदी. मी कितीतरी तुला एक गोष्टी. मी तुला एक माझाच अनुभव सांगते. आम्हाला बोलावलं होतं एका अगदी तरुण मुलांनी, माझ्या पेशंटनी सायकलिंग एका इव्हेंटमध्ये भाग घेण्यासाठी. तर हा. म्हणे डॉक्टर काकी तुम्ही 6ला पोचा हा अगदी बरोबर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये. म्हटलं चालेल, आम्ही अगदी आपण एवढं बोलावलंय म्हणून अगदी 6ला वगैरे पोचलो. त्यांनी सगळ्यांना सायकली वगैरे दिल्या. 7 वाजले, 7:30 वाजले, अजून त्या इव्हेंटला सुरुवात होत नव्हती. आणि मी, माझे मिस्टर आणि अजून 2 जण एवढीच सिनियर लोक होतो, बाकी सगळी तरुण मुलं होती. मी माझ्या मिस्टरना सांगितलं, जर आपल्या वयाची इथे अशी सगळी लोक असती आणि 7:30 वाजलेत आणि अजून इव्हेंट चालू झालेली नाहीये, 1000 वेळा जाऊन त्या माणसाला विचारलं, सॉरी किती वाजले, वेळेवर चालू करायची, वेळेचं महत्व वगैरे, त्याला खूप लेक्चर. आणि ही मुलं बघ किती मस्तपैकी सेल्फी काढतायत, उभी आहेत. कोणी एकाही माणसाने जाऊन, मुलांनी जाऊन विचारलं नाही की कधीच. म्हटलं आपल्याला इतका पेशन्स ह्या जनरेशन कडनं आज शिकायचं आहे. म्हणजे आपण म्हणतो की त्यांना काय कळतं, पण म्हटलं नाही, त्यांना जरी कळत नसेल पेशन्स तरी नक्की कळतो. आणि एक मुद्दा जरी आपण उचलला तरी आपल्याला, म्हणजे आपण जसं आता बोललो, शिकायला खूप मिळू शकतं नाही का. हो, निश्चितच. आज आज तू प्रत्येक तुझ्या, जो मी तुला प्रश्न विचारला त्याच्यामध्ये मी तुला एक विचारणार होते शेवट प्रश्न, की आमच्या पालकांना तू काय सांगशील. पण तुझ्या प्रत्येक उत्तरामध्ये अक्षरशः तू अगदी उगाळून बाळकडू आम्ही सांगतो आमच्या मुलांना द्यायला, तसं इतकं सुंदर त्याच्यामध्येच गुंफून इतकं छान सांगितलंस. मला वाटतं नक्की आमच्या पालकांना हे शिकायला मिळेल की प्रसिद्धीच्या मागे जाऊ नका. मुलांना काय आवडतं ते त्यांना शिकू द्या, त्यांना बोलू द्या, त्यांचं जाणून घ्या की त्यांना काय आवडतं आणि तसंच त्यांना घडवा. नाही, आजकाल तर हे खूप आपण ऐकतो की मग त्यांना आपल्याला काउन्सिलरकडे न्यावं लागतं, किंवा मग हम्म. त्यांच्याची मानसिक दोलायमन त्यांच्यामध्ये इतकी होतात. कारण आता ना आपल्या आपल्या वेळेला असं होतं की आर्ट्स, सायन्स, कॉमर्स. हो. आर्ट्सची मुलं लेक्चरर होणार, हम्म. कॉमर्सची मुलं बँकेत नोकरी करणार, सायन्सची मुलं फार फार आर्किटेक्ट, इंजिनियर, डॉक्टर. हो. इतकं सरळ सोपं साधं होतं आपल्या वेळेला. पण आता ह्या मुलांसमोर इतकी आव्हानं आहेत, चित्र खूप. इतकी ब्रँचेस आहेत की आपल्याला माहिती पण नाही. आता हो. आमची मुलगी अॅनिमल सायन्स शिकायला ब्रिस्बनला गेली. हो. अॅनिमल सायन्स म्हणजे काय हेच आम्हाला माहिती नाही. हो. ती काय शिकते म्हणजे हे कळण्याच्या पलीकडे आहे. पण आज ती आपल्यापासून दूर राहून ते शिकतेय. तिला काहीतरी हो. अचीव करायचंय. हे किती कठीण गोष्ट आहे. आणि कठीण गोष्ट. त्याच्यासाठी त्या मुलांची मानसिक स्थिती आणि हे चांगलं, आणि आपण चांगलं असायला हवंय मुळात. फुल त्यामुळे सपोर्ट त्यांना. आपण आपल्याला सुधारायला हवं असं मला वाटतं. अगदी तर अगदी. त्याच्यामध्ये ह्या मुलांसाठी आपण चांगलं राहायला पाहिजे. या मुलांना, कारण आता आपण बघतो आजकाल खूप सुसाईड आणि हो. मेंटली प्रॉब्लेम आहे, हो. आणि हो. मग हेच प्रॉब्लेम आहे, तोच प्रॉब्लेम आहे. खूपशा मुलींना ह्या सगळ्या गोष्टी, पीसीओडी आणि असे अनेक गोष्टी आहेत. पण खूप. ह्या सगळ्यातनं आपणच या मुलांना काढायचंय, खरंच. आपणच मार्ग दाखवायचा आहे. ही नक्कीच. आपली जबाबदारी, त्यांची जबाबदारी नाहीये. आणि नाही. त्याच्यासाठी संवाद होणं गरजेचं आहे. पालकांनी थोडा वेळ काढणं गरजेचं आहे. आपण आपल्या मैत्रिणींबरोबर पार्टीला जातो की, तेव्हा वेळ काढतो. आपण हा. शॉपिंगला जातो तेव्हा वेळ काढतो. आणि मुलांना मॉलमध्ये नेण्याऐवजी मुलांना पार्कमध्ये न्या. आता होतायत, हळूहळू होतात आपल्याकडे पार्क सुद्धा. मुलांना पार्कमध्ये द्या. एखाद्या पुस्तकांच्या दुकानामध्ये घेऊन जा. नात्याला न्या. हम्म. पुस्तकांच्या दुकानात घेऊन जा. तिथे तुम्ही त्यांच्याबरोबर वेळ घालवा. हो. नुसत्या गप्पा मारा. वाटेल त्या विषयावर गप्पा. काही काही खरंच. जण आता म्हणजे आमच्या ओळखीतलं एक आहे, लग्न झाल्यानंतर तो माझं नाटक बघायला आला होता. तो म्हणाला की सॉरी, पण मी पहिल्यांदाच नाटक बघायला आलोय. मी म्हंटल तुझं वय काय? तो हं. म्हणाला 30 आहे. म्हणलं 30 वर्षात तू नाटकच नाही बघितलेलं? तो म्हणाला नाही, म्हणजे कधी अशी वेळ नाही आली, आणि बाकी काय आता नेटफ्लिक्स आणि हे ते. म्हणजे हे गरजेचं आहे. हो. नाटक हा, किंवा हे एक मीडियम आहे. एक मीडियम आहे ज्याच्यातनं लोक म्हणजे सांगू शकतात, व्यक्त करू शकतात तुम्ही. आणि नाटकं म्हणजे मुलं अगदी लहानपणापासनं
वर्गामध्ये, शाळेमध्ये एक आपण म्हणतो फॅन्सी ड्रेस मध्ये किती उपयुक्त असतात ह्या गोष्टी. आणि मी तर आपण सांग, जे टिंकल नावाचं जे मासिक आहे अनंत पैंनी चालू केलेलं, त्याच्यामध्ये तुमचा जर ग्रुप असेल तर तुम्ही नाटकं करा, त्याचं आम्हाला क्लिपिंग करून पाठवा किंवा तुम्ही केलेले फोटो करून पाठवा आणि आम्ही तुम्हाला बक्षिसं देऊ की असं समजा ते टिंकलचे ग्रुप्स असतात. तर पालकांनी हे सगळं करायला पाहिजे, त्यांच्यामधले हे गुण सुद्धा जोपासायला पाहिजे. नाही, पूर्वी आपल्याला लायब्ररीज होत्या. हो, आपण आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तर आपण एक दिवस जर लायब्ररी लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तकं आणून ती वाचून, अगदी किंवा सोसायट्यामध्ये लायब्ररी होत्या की होत्या. तुझं पुस्तक वाचून झालं की मला दे माझं, असं ते एकमेकींकडे आपण करायचो. किंवा अगदी आपण मे महिन्याच्या सुट्टीमध्ये कोणाच्या तरी घरी जाऊन पत्ते खेळत बसायचो, बदाम सात, जब्बू, काही हो. संध्याकाळच्या वेळी खाली खेळायचो. हे आता सगळं गेलं. हम्म. पण ते परत आणायला पाहिजे. मला वाटतं आज आपण हे बोलून आपल्या सुप्रजाच्या पालकांच्या मनावरती अगदी छान छाप मारलेली आहे. तर मी प्रथम म्हणजे तुझे आभार मानते की वेळात वेळ काढून इतकं सुंदर मार्गदर्शन आणि मन मोकळेपणाने तू अगदी छान सांगितलंस. आणि पालक हो, या ठेवा, हा कार्यक्रम परत परत बघा आणि स्वतःला होमवर्क द्या की ह्या आठवड्यात मी माझ्या मुलासाठी किंवा मुलीसाठी अमुक करणारे, ह्या आठवड्यात अमुक करणारे, आणि आम्हाला जरूर कळवा. आणि आम्हाला कळलं की आम्ही सुकन्याला नक्की कळवू की तू सांगितलेलं आहेस आणि त्याप्रमाणे आमचे पालक त्या ह्याच्यावरती चाललेले आहेत. त्यामुळे परत एकदा मनापासून तुझे आभार. धन्यवाद. मजा आली.